मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मी आज बनवत आहे अळूचा फतफद। आता अळू कसा पावसाळ्यात घेतात ना, ही अळूची भाजी, तर ते अळूचं फतफद बनवत आहे मी। तर त्याच्यासाठी लागणार हे साहित्य आहे, मी मका घेतलेला आहे, मक्याचे कणीस असे चिरून घेतलेले आहेत अशा प्रकारे कट करून, आणि हा भोपळा घेतलाय, भोपळ्याचे पण असे तुकडे करून घेतलेले आहेत, आणि सुरण घेतलाय। याच्यात बऱ्याच भाज्या घालतात, पण आता मी एक थोडस साहित्य घेतलंय, आणि त्याच्यात आम्ही फणसाच्या बिया घालणार आहेत। ह्या अशा साल काढून घेतलेल्या आहेत। त्याला लागणार आहे मिरची, लसूण, हे खोबरं, गूळ आणि चिंच मी पाण्यात भिजत ठेवले, कारण ना आळू कसा खाजाळू असतो ना, खाज येते त्याच्याने, आणि ही भाजी कशी आंबट गोड म्हणून गूळ आणि चिंच मी पाण्यात भिजत ठेवले, आणि शेंगदाणे घालणार आहे, शेंगदाणे पण मी भिजत ठेवले, आणि चवीप्रमाणे मीठ। आणि फोडणीला आपल्याला थोडंच वरतून फोडणी द्यायची, त्याच्यासाठी जरासं तेल लागणार आहे। या भाजीला तेलाचा प्रमाण कमी असतो, जास्त तेल नाही वापरत, त्याच्यामुळे फोडणीसाठी मी तेल घेतले तेवढं। आता आपण अळू साफ करून घेऊया, आणि अळू घेताना अशा प्रकारचा कलर असतो ना, तसा अळू घ्यायचा। हिरवा कलरचा ते जास्त खाजाळी असतात पानं, आणि असाच अळू भाजीसाठी, म्हणजे हा भाजीचा पानांचा अळू आहे। हा वड्यांचा वेगळा येतो जाडसर पानं, ही पातळ असतात भाजीची। तर आता मी साफ करून घेते। अशी आपल्याला देठ पण घ्यायची आहेत, ती देठ पण अशी साफ करायची। हे बघा, ही आपली वरची अशी हे आहेत ना, साल असते, हे असं पातळ हे काढायचं देठांचं, आणि ती कट करायची अशा प्रकारे साफ करून घ्यायचे, आणि नंतर तो कट करून घ्यायचा बारीक। बघा, छान असे निघतात असं ह्याच। देठ पण आपल्याला भाजी घ्यायची आहे। आणि ही कोकणात आहे ना, याला पेर बोलतात, पेर। आणि अशी हे अळू साफ करताना आहे ना, हाताला आहे ना काहीतरी, म्हणजे आगो किंवा लिंबाचा रस वगैरे लावून साफ करायचा, कारण यांना ना खाज असते, म्हणजे खाजाळू असते ना, हाताला वगैरे खाज यायला चालू होते कट करताना, म्हणून ते लावून घ्यायचं आणि मग कापायला घ्यायची। हा अळू मी कापून घेते, छान असा बारीक कापायचा आहे। अशा प्रकारे अळू कापून घ्यायचंय। अशी पानं आहे ना 7-8 एकत्र घ्यायची, आणि अशी विळीवर कट करायची 2-3 भाग, आणि असं कापायचं बारीक। आता हे मी बघा, ही देठ पण कापून घेते, अशी घेतली सगळी देठ अशी लग्न कट करून, बारीक कापायची ती पण। हे बघा, अशा प्रकारे अशी बारीक कापायची। तर हे अशा प्रकारे मी
भाजी आहे ना अळूची कट करून घेतली आहे. आता ते मी आहे ना कुकर मध्ये शिजत घालते, पण म्हणजे असं टोपात पण घालू शकतो आणि म्हणजे घाई असेल आणि पटकन शिजवायची असेल तर कुकरला पण लावू शकतो, कारण ही व्यवस्थित आपली शिजली गेली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाणे, मक्याचे कणसही आणि फणसाच्या बिया आणि 2-3 मिरच्या टाकून शिजवून घेते कुकरला. आता हा कुकर ठेवला मी गॅसवर आणि त्याच्यात पाणी घालून घेतले. आता त्याच्यात ही भाजी घालून घ्यायची. आपल्याला पाण्यातच शिजवायची ही. टोपात पण घातली तरी आपल्याला पाण्यातच भाजी शिजवायची. त्यात शेंगदाणे घालून घेते, फणसाच्या बिया आणि मिरची आणि ही मक्याची कणसं. मिक्स करायची. आता ह्याला आपल्याला 7-8 शिट्ट्या काढायच्या आहेत, म्हणजे अळू छान आपला शिजला गेला पाहिजे. कुकर मी झाकण लावून घेते. आपला अळू जसा शिजला गेलाय तो. मक्के आणि बिया पण छान शिजलाय आणि अळू पण आपला शिजलाय. आता हे मी ना मगाशी घातले नव्हते भोपळा आणि सुरण, कारण आपल्याला एवढ्या शिट्ट्या 7-8 करायच्या होत्या, हे मेन झाले असते. तर आता मी हे टाकून घेते, भोपळा आणि सुरण, आणि ह्याच्यात थोडं पाणी घालते. आता ह्याला आपल्याला ना 2 शिट्ट्या मी हे काढून घेते. 2 शिट्ट्यामध्ये हे शिजतील भोपळा आणि सुरण, आणि मग आपल्याला त्यात फोडणी मारायची. बघूया आपले सुरण आणि भोपळा कशा प्रकारे शिजलाय. बघा हे शिजलाय तो, पण मेन नाही झालं असं. आणि ह्याच्यात ना तुम्हाला अजून म्हणजे ही अळूची भाजी आहे ना, अजून पण तुम्ही टाकू शकता भरपूर प्रमाणात. मी कसे थोडीशीच घेतले आळू, पण हे मके वगैरे आहेत ना ह्याच्यातले भाजीतले छान लागतात खायला, म्हणून ती मी जास्ती जरा टाकले. आता मी मीठ घालून घेते ह्याच्यात आपल्याला चवीप्रमाणे. आणि हे चिंचेचा कोळ काढलाय ना तो घालून घेते. आणि गूळ घालून घेते ह्याच्यात. भाजी आपली आंबट, तिखट, गोड अशी छान लागते ही भाजी, आणि अशीच पण खायला छान लागते. आता ह्याला आपल्याला ना फोडणी द्यायची आहे वरतून फक्त, बाकी याच्यात काही करायचं नाही. मग आता मी फोडणीची तयारी करते. थोडं खोबरं घालून घेते. आता फोडणीसाठी मी हे भांडे ठेवले आणि त्याच्यात तेल घालून घेतले. तेल आपलं छान तापले. आता आपल्याला ही खेचलेली लसूण आहे ना ती घालून घ्यायची आहे. जास्ती प्रमाणात घालायची लसूण. या लसणीला आहे ना
थोडी लाल करायची आहे. आता आपली लसूण बघा तशी लाल झाली आहे थोडी. आता ह्याच्यात मी ना कलर साठी मिरची पावडर थोडी घालून घेते, म्हणजे आपल्या भाजीला छान असा कलर येईल. आता ही फोडणी आपल्याला या भाजीवर घालून घ्यायची आणि झाकण जरा ठेवायचं त्याच्यावर. तर बघा साऱ्या भाजीला ना कलर आलाय. आता आपलं अळूचं खतखत तयार आहे बघा. छान झाले असं, आणि असं नुसतं पण खायला छान लागते. तर आपलं अळूचं फतफद तयार झालं आहे. बघू शकता तुम्ही, खूप असं छान दिसते आणि चवीला पण मस्तच लागतं. म्हणजे याच्यात ज्या भाज्या आपण टाकतो, मके उकडलेले असतात ते मस्तच लागतात. चव पूर्ण त्याच्यात उतरते त्याची. आणि फणसाच्या बिया आहेत त्या पण मस्त लागतात याच्यात. आणि तुम्हाला हव्या तर अशा तुम्ही त्या भाज्या ऍड करू शकता. तर याच्यात अशी चव गोड, तिखट आणि आंबट अशी चव पूर्ण उतरली आहे. खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा ही अळूचं फतफद. आणि कशी वाटली रेसिपी आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.